तर मित्रांनो, आपण आता रायगडजवळ आलेलो आहोत. रायगडच्या डोंगरालगतचा खालील जो भाग आहे तिथे काही हॉटेल्स, रेस्टरूम आहेत. तिथे आपण थोडा विसावा घेऊन शिदोरी खाऊन निघणार आहोत. ध्वज अगोदर पुढे गेल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही आहे, तर निघू आपण थोड्याच वेळात. तर मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत आता. तर आता आपण सुरुवात केलेली आहे रायगडावर जाण्यासाठी. आता आपण पायथ्याजवळ निघालो आहे. तर पायथ्याजवळ आपण सर्व भेटणार आहोत धारकरी. तर मित्रांनो, पाहू शकता इथे बाजार आहे. तर इथे सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळतील, जसं की महाराजांच्या मूर्त्या, बरंच काही तुम्ही घेऊ शकता. आता आपण पायथ्याशी आलेलो आहे. तर मित्रांनो, सर्व धारकरी आता हळूहळू जमत आहेत. थोड्याच वेळात चढायला घेऊ गड आपण. तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता रुग्णवाहिका आहे. प्रत्येक धारकऱ्याची काळजी घेतली गेली होती. कुठे ना कुठेतरी पाण्याची व्यवस्था, टँकर उपलब्ध होते. तर पायथ्याजवळ इथे छान वडापाव भेटतो, चहा पण छान भेटतो. तर तुम्ही कधी आलात तर इथे घेऊ शकता. विभागातले धारकरी काही पाठी राहिलेत, ते आल्यावर गड चढण्यास आपण घेणार आहोत. स्वराज्याच्या वाटेवर. कुठे जायचंय? स्वराज्याच्या वाटेवर. आता किल्ले रायगडावर. चला, स्वराज्याच्या वाटेवर. झालं का रे? भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे. मारिता मारिता घ्यावे, राजा फुले देशद्रोही जिंदावा. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता. चांग भलं तुळजा भवानी चलवलं. चांग भलं चलवलं. चांग भलं मामा चलवलं. चांग भलं. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. तर पायथ्यापासून सुरुवात केली आहे मित्रांनो. गड चढायला सुरुवात झालेली आहे. गड चढायची. खाली तुम्ही बघत असाल वनवाळ पेटलेला आहे दूरवरती डोंगरावरती.
मित्रांनो, खाली जे तुम्ही पाहत आहात तिथूनच आपण त्या बाजारातून आलो होतो. हे दुकानं आहेत. अगदी 30व्या माळ्यावरून खाली बघितल्यासारखं वाटतंय. तर अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. समुद्र सपाटीपासून रायगड किल्ला 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंच आहे. तर मित्रांनो, तुम्ही कल्पना करू शकता रायगड किती मोठा आहे, विशाल आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्वीचं चित्र असं होतं आणि नंतर ही बनावट केलेली आहे. रायगड किल्ल्याचा प्रवास शिलाहार राजांसोबत सुरू झाला, ज्यांनी 11व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली. त्यानंतर यादव आणि बहमनी सल्तनत यांच्या ताब्यात गेल्यानंतर 1470मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीने किल्ला जिंकून घेतला. 16व्या शतकात विजापुरी आदिलशाही राजघराणे किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले. 1636मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी किल्ला जिंकून घेतला. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये रायगडच्या आसपासच्या परिसरात झाला, म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर झाला. तर महाराजांचे बालपण शिवनेरी आणि रायगड या 2 किल्ल्यांच्या सावलीत गेले. 1674मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि रायगडला आपली राजधानी बनवले. त्यांनी किल्ल्यात अनेक सुधारणा केल्या. त्यात प्रसिद्ध महादरवाजा, तो मुख्य दरवाजा आहे, आणि राजवाडा, बाजारपेठ, धान्य कोठार इत्यादी इमारतींचा समावेश आहे. महाराजांच्या कारकिर्दीत रायगड हे मराठा साम्राज्याचे राजकीय आणि प्रशासकीय केंद्र बनले. अनेक लष्करी मोहिमांसाठी रायगडचा आधार वापरून मुघल आणि इतर शेजारी राज्यांविरुद्ध अनेक यशस्वी लढाया लढवल्या. परंतु 1680मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याला मंदीचा सामना करावा लागला आणि रायगडचे वैभव क्षीण होऊ लागले. 1689मध्ये मुघलांनी किल्ला जिंकून घेतला आणि मराठ्यांचे रायगडावरील वर्चस्व संपुष्टात आले. परंतु महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज 1707मध्ये हा किल्ला परत मिळवला. ब्रिटिशांनी 1818मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात रायगड ताब्यात घेतला. ब्रिटिशांनी किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला. त्यांनी किल्ल्यात अनेक बदल केले. सैनिकांसाठी बॅरेक आणि क्वार्टर बांधले. ब्रिटिशांनी किल्ल्यावर जाण्यासाठी नवीन रस्ता बांधला आणि टेलिग्राफ लाईन स्थापित केली. रायगड हा पूर्वी रायरी आणि रायरीपुरा या नावाने ओळखला जात होता. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या साम्राज्याची राजधानी बनवला आणि त्याचे नाव बदलून रायगड असे ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंना रायगडावरील थंड हवा आणि वारा मानवत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ एक सुंदर वाडा बांधून दिला आहे. हा वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे आणि पर्यटकांसाठी खुला आहे.
मित्रांनो, गंमत अशी, गड चढताना चंद्रप्रकाश एवढा आहे की टॉर्चची गरजच लागत नाही आहे. तर आपण आता महादरवाजाजवळ पोहोचू. थोड्याच वेळात. तरी अजून बरंच वरती आहे. तर मित्रांनो, आता आपण महादरवाजाजवळ आलेलो आहोत. महादेव आपल्या कटे मारते ते. हर 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 महादेव. जय महादेव. ठाणे हा लाईट लावू काय? दोन मिनिटं बसा रे ठाणेकर. थँक्यू. ठाणेकर गेले का पुढं? नाही नाही. ओम लवकर लवकर इकडे एक मिनिट. नका उचलू. हा काढून घे इकडं. कुठे आहोत? स्वराज्याच्या राजधानी. कुठे बाकीचे पुढे गेले. जय बाबा समारोहापर्यंत. जय जय छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. जय हनुमान. महादेव महादेव. चला की आता ठाणेकर कुठे? चला चला भुसावळ गणपत आले. चला भुसावळ. हर हर दादा दिसेना झाले. दादा इथं. ही शिर्क्यांची कुलस्वामिनी मित्रांनो. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिरकाई पडल्याचे सांगितले जाते. शिरकाई देवीची मूर्ती महिषासूर मर्दिनीच्या रूपातील आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सभागृह अथवा गाभा नाही. गाभाऱ्याच्या ठिकाणी पाषाणरूपी देव्हारा बांधण्यात आला असून यामध्ये देवीची मूर्ती स्थानापन्न आहे. रायगडावर झालेल्या तोफांच्या हल्ल्यांमध्ये मंदिराचे मोठे नुकसान झाले होते, परंतु तरीही मंदिराच्या चहूबाजूला असलेल्या तटबंदी आजही टिकून आहे. मंदिराच्या भोवताली दगडी भिंत असून सर्व दिशेच्या मार्गाने आत प्रवेश करता येतो. मध्यभागी दगडी देव्हाऱ्यामध्ये अष्टभुजा महिषासूर मर्दिनीची शिरकाई देवीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. आजही रायगडावर कोणताही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी गडदेवतेची पूजन केले जाते. देवीचा गोंधळ केला जातो. रायगडावर श्री जगदीश्वराचे मंदिर, श्री वाडेश्वर, श्री भवानी माता,
व श्री शिरकाई देवीचे मंदिर आहेत. यामध्ये शिरकाई देवीचे मंदिर अतिशय जुने मानले जाते. तर मित्रांनो, तुम्ही हे जे बघत आहे तर होळीचा महाल बोलतात त्याला. गोमाता पण आहे आपल्याबरोबर. तर मित्रांनो, इथेच महाराजांच्या काळात होळी पेटवली जायची. ही होळी जी असायची ती मानाची होळी असायची. ही होळी पेटवल्यानंतरच आजूबाजूच्या गावातल्या होळ्या पेटायच्या. छत्रपती शिवाजी महाराज त्या पेटत्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि हा जो नारळ या पेटत्या होळीतून जो कोणी बाहेर काढेल त्याला छत्रपती शिवाजी महाराज बक्षीस म्हणून काहीतरी द्यायचे. छत्रपती संभाजीराजे त्या पेटत्या होळीतून नारळ काढत असत. तर मित्रांनो, आता आपण बाजारपेठेत आलेलो आहोत. होळीच्या माळाला लागूनच बाजारपेठ आहे. तुम्ही बाजारपेठेची उंची बघत असाल. महाराजांच्या वेळेस घोड्यावरूनच बाजार केला जायचा. मित्रांनो, आता आपण झोपायची व्यवस्था करणार आहोत. आज रात्रीची सर्व धारकरी आता हळूहळू येत आहेत. या गडकिल्ल्यावर झोपायचं भाग्य आम्हा धारकऱ्यांना मिळालं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे गुरुजींमुळे शक्य झालं आहे. या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेत, त्यामुळे इथली माती ही पवित्र झालेली आहे. तर मित्रांनो, समोर जे तुम्ही जे पाहत आहात ते जगदीश्वराचं मंदिर आहे. तिथेच आता आपण थोड्या वेळात जाणार आहोत. आणि इकडून त्या बाजूने
रायगड बांधायला 14 वर्ष लागली हिरोजी इंदोलकरांना. त्यांनी आपलं सर्व घरदार विकलं. हे जेव्हा महाराजांना माहिती पडलं की हिरोजी इंदोलकरांनी आपलं घरदार विकून हा रायगड किल्ला बांधलाय, तर महाराज इंदोलकरांना म्हणाले, तुम्हाला 10 गावाची वतनदारी पाहिजे असेल तर मागा, संकोच करू नका. तेव्हा इंदोलकर महाराजांना म्हणाले, महाराज, तुम्ही सकाळी 5:30 वाजता जगदीश्वराच्या मंदिरात येता. तुमच्या उजव्या पायाची धूळ ज्या पायरीवर पडेल त्याच पायरीवर आम्हाला एक नाव पाहिजे. केलेलं जेवढं कार्य आहे ते तुमच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. तेव्हा महाराजांनी इंदोलकरांना कडकडून मिठी मारली. वा बहादरा, तुमच्यासारखी माणसं लाभली म्हणून हे हिंदवी स्वराज्य होऊ शकले. श्री गणपतये नमः. संपूर्ण जगाचा ईश्वर जो इथे आणून बसवलाय या परिसरात, हिंदवी स्वराज्याच्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं या सिंहासनावर राज्याभिषेक झाला 6 जून 1674. त्या राजांनी मला आज्ञा केली आहे. कुंभ, श्रीगृहे, विहिरी, कूप, पाण्याचे टाके, महाराजांचा वाडा, राजसदर, जगदीश्वराचे मंदिर या सगळ्या वास्तू ज्या सिंहासनावर राजाचा राज्याभिषेक झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच मला आज्ञा केली हे उभारण्यासाठी. जोपर्यंत या जगात चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत हा किल्ला टिकून राहील, असं हे हमीपत्र इंदोलकरांनी लिहून ठेवलं आहे. तुझं काय बरं झालं? मित्रांनो, बाजारपेठेत आपण आता झोपायची व्यवस्था केलेली आहे. त्याची वस्तू मिळाली बॅग. बघून घ्या एकदा. टाका लागतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.